कविता सादर करावी. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ. या सगळ्यांमध्ये बहुतेक मी सगळ्यात छोटा आहे, म्हणजे अंगाने नाही पण वयाने, त्यामुळे बहुतेक पहिला नंबर माझा लावला राजसाहेबांनी. कविता आणि माझं फार काही प्रेम नाही, मी पण राज आदेश आल्यानंतर काय पर्याय नसतो, त्यामुळे आज तुमच्या पुढे पहिल्यांदाच आयुष्यात कविता वाचतोय. सांभाळून घ्या. कविता आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि मराठीतले एक खूप मोठं नाव असलेले विंदा करंदीकर यांचीच. मी पराग करंदीकर असलो तरी त्यांचं आणि माझं कुठलंही नातं नाही. कवितेचं नाव आहे एवढे लक्षात ठेवा. उंचीनं आपुली वाढते फारशी वाटून ठेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसेच एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता, चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे, विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. दुप्पटीने देतेसी जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. आणि शेवट सगळ्यात महत्त्वाचा आहे, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. धन्यवाद. धन्यवाद सर. बघा, मोठ्या माणसांची दृष्टीही वेगळी आणि शब्दही वेगळे. तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य